या नगर परिषद मध्ये पूर्णत्वास आलेल्या सिमेंट रस्त्याचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। यासोबतच भगवान बिरसा मुंडा सभागृह, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, मिरन्नाथ मंदिर परिसर सौंदर्यीकरण व ज्या सभागृहात आपण बसलो आहे अशा चंद्र कौशल्य तडस सभागृहाचं अधिकृत लोकार्पण झालं असंही मी जाहीर करतो। या मंचावर उपस्थित या विभागाचे लोकप्रिय तडफदार खासदार श्री रामदासजी तडस, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाचे झुंजार अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर अशोक उईकेजी, या मंचावर उपस्थित वर्धा विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री पंकज भोयरजी, हिंगणघाट विधानसभेचे कार्य सम्राट आमदार समीर कुंदावारजी, कुशल संघटक महाराष्ट्राचे संघटनेचे प्रमुख आमदार रामदास आंबटकरजी, आर्वी विधानसभेतले सन्माननीय ज्येष्ठ नेते आमदार दादाराव केचेजी, माजी खासदार सुरेशराव वाघमारेजी, जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर गोडेजी, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिताताई गाखरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशालीताई येरावार, जिल्हा परिषद सभापती माधवराव चंदनखेडे, सरोजताई मेटे, श्री मिलिंद भेंडे, रवी कोरटकर, नगरपालिकेचे अध्यक्ष अतुल तरावेजी, देवगी नगरपालिकेच्या अध्यक्षा सुचिताताई मडावी, गटनेत्या नगर परिषद देवगी शोभाताई तडस, हिंगणघाटचे नगरपालिका अध्यक्ष प्रेमजी बसंतानी, पुलगावच्या नगरपालिका अध्यक्ष शीतलताई गाथे, शिंदी नगरपालिका अध्यक्ष बबिताताई तुमाने, आर्वीचे नगरपालिका अध्यक्ष प्रशांतजी सव्वागाखे, श्री नरेंद्रजी मदनकर, मंचावर उपस्थित इतर सर्व आदरणीय मान्यवर लोकप्रतिनिधी नेते व या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे सर्व सरपंच, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व माझ्या सर्व शूरवीर कार्यकर्ता बंधूंनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम श्री रामदास तडसजी यांना धन्यवाद देतो की विविध उद्घाटनाच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील या सर्व लोकप्रतिनिधींचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मला लाभलं। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या नगर परिषद मध्ये पूर्णत्वास आलेल्या सिमेंट रस्त्याचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। यासोबतच भगवान बिरसा मुंडा सभागृह, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, मिरन्नाथ मंदिर परिसर सौंदर्यीकरण व ज्या सभागृहात आपण बसलो आहे अशा चंद्र कौशल्य तडस सभागृहाचं अधिकृत लोकार्पण झालं असंही मी जाहीर करतो। खरं तर खासदार तडस साहेबांना मी या उद्घाटनाच्या निमित्ताने धन्यवाद देत असताना आजच उद्घाटन झालं आणि ज्या सभागृहाचं लोकार्पण होत आहे तिथं भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकप्रतिनिधींना त्यांनी एकत्रित केलं, हे या उद्घाटनाचं वैशिष्ट्य आहे।
जरी खासदार साहेबांनी माझ्या कानात काही सांगितलं नसेल तरी अध्यक्ष महाराज मी त्यांचा चेहरा वाचत होतो. त्यांची पहिली बोवणी ही निशुल्क विनामूल्य आहे. भारतीय जनता पार्टीच्या बैठकीपासून अभ्यास वर्गापासून या सभागृहाच्या उद्घाटनाचा शुभारंभ होतोय. 16 मार्च 95 मी पहिल्यांदा आमदार झालो. पुस्तकं वाचता वाचता चेहरे वाचायची ही सवय आहे. मी जेव्हा खासदार साहेबांचा चेहरा वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीला, कार्यक्रमाला, मेळाव्याला या सभागृहाची आवश्यकता असेल तेव्हा त्याची निशुल्क हे खासदार तडस साहेब भारतीय जनता पार्टीला उपलब्ध करून देईल असं मी त्यांच्या चेहऱ्यावर वाचलं. हे खरं आहे की जेव्हा मी तुमची भेट घेतो तेव्हा मला मनापासून आनंद होतो. आनंद काय तर आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय? आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा जनसंघाची स्थापना झाली त्या स्थापनेच्या दिवशी 14 ऑगस्ट हा आमच्यासाठी अखंड भारताचा संकल्प दिवस होता. 15 ऑगस्ट आमच्यासाठी स्वातंत्र्य दिन, आमच्यासाठी एक पवित्र दिवस, राष्ट्रीय उत्सवाचा दिवस, राष्ट्रीय सणाचा दिवस. पण 14 ऑगस्ट हा आमच्यासाठी संकल्पाचा दिवस. जेव्हा मी इथं बसलो होतो तेव्हा श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींची 1999 ची अमृतसर लाहौर यात्रा, प्यार का संदेश लेकर अटल जी बस में बैठकर गए थे. आणि तेव्हाचे ते उदाहरण ते तुम्ही कधी ऐकलं असेल, वाचलं असेल, बघितलं असेल, कधी त्याचा व्हिडिओ बघितला असेल की अटलजीचा प्रत्येक शब्द म्हणजे मधुर. कारण अटलजीचं हृदय हे कवी हृदय होतं. कर्म राजकीय होते पण हृदय कवीचं होतं. प्रेम होता, आनंद होता, ऊर्जा होती. आणि जेव्हा अटलजींनी त्या लाहोरच्या बस यात्रेमध्ये पत्रकार परिषद घेतली ते एका महिला पत्रकाराने अटलजीची गम्मत करण्याच्या उद्देशाने अटलजीला ती महिला पत्रकार म्हणाली कि अटल जी आप तो प्रधानमंत्री हो मगर आप अविवाहित हो. मैं पाकिस्तान की एक पत्रकार हूं, मैं भी अविवाहित हूं, मैं आपके साथ शादी करना चाहती हूं मगर मुंह दिखाई में मुझे कश्मीर चाहिए. कदाचित दुसरा प्रधानमंत्री असता, ज्या प्रधानमंत्र्यावर अखंड भारताचे संस्कार कुठून कुठून जागे होते, तो देशाचा प्रधानमंत्री होता. ज्या देशाच्या नेत्याला सत्ता महत्वाची नव्हती, सत्य महत्वाचं होतं, देशाचा स्वाभिमान महत्वाचा होता, अखंड भारताचा संकल्प होता. दुसरा प्रधानमंत्री त्या पत्रकाराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत कदाचित चेहऱ्यावर एखाद्या हास्याची लकीर आणत दुसऱ्या पत्रकाराकडे बघितलं असतं. पण श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीला जेव्हा त्या महिला पत्रकारांनी म्हटलं कि मैं अविवाहित हूं, आपके साथ शादी करना चाहती हूं, मुंह दिखाई में मुझे कश्मीर चाहिए, अटल जी म्हणाले हाँ मैं भी तैयार हूं मगर दहेज में मुझे पूरा का पूरा पाकिस्तान चाहिए. हे अखंड भारताचा संकल्प दिवस. तुम्हाला मला एकच संकल्प सांगतोय कि कुछ वर्षों पहले पाकिस्तान इस भारत माता का हिस्सा था. हमारा वो संकल्प है कि भारतीय जनता पार्टी को इस देश की सत्ता में हम इसलिए नहीं बैठाते कि देश का कोई प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टी का हो, तो भारत माता के जिन्होंने टुकड़े किए हम फिर से एक बार इस अखंड भारत का निर्माण करेंगे. ही भावना घेऊन हम काम करेंगे. उद्या 15 ऑगस्ट आहे. आम्ही तिरंगा ध्वज फडकवतो, उत्साह असतो.
मी जेव्हा 4थ्या वर्गात होतो तेव्हा 26 जानेवारी 15 ऑगस्ट आपल्याला आनंद असायचा. मी कोणेरी तगावात झेंडा फडकायचा, कधी शाळेत फडकायचा, मी जायचो, तुम्ही जाता. त्या दिवशी एक आनंद असतो. पण काँग्रेसच्या कृतीनी, काँग्रेसच्या स्वार्थी राजकीय वृत्तीनी देशभक्ती हे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवसापुरती सीमित झाली. देशभक्ति ना हो क्षणिक उबाल, मन में पले वह पूरे साल. पण आज तुमच्या माझ्यासाठी सौभाग्याचा क्षण आहे की जेव्हा आम्ही उद्या 74 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण करू, तेव्हा या देशात मैं प्रधानमंत्री नहीं, मैं प्रधान सेवक हूं या सेवेच्या भावनेनी देशहितासाठी, देश रक्षणासाठी निस्वार्थ भावनेनी काम करणारा प्रधानमंत्री, देश गौरव, विश्व गौरव नरेंद्र मोदीजी हे अमृत महोत्सवाची सुरुवात करताय. या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उद्या त्याचा शुभारंभ होईल. आणि हा अमृत महोत्सव माननीय मोदीजी, देशाचे प्रधानमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते सुरू करताय. आता तुम्हाला मग भारतीय जनता पार्टी इतका समर्थ, सुदृढ, सामर्थ्यशाली करायचा आहे की अमृत महोत्सवाची सुरुवात या देशाचा भारतीय जनता पार्टीच्या विचाराला जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवणारा एक भाजपचा सेवक करतोय. तुमचा माझा संकल्प असा हवा आहे की 15 ऑगस्ट 2047 चा शताब्दी महोत्सव हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा सच्चा देशभक्त कार्यकर्ता हा 15 ऑगस्ट 2047 चा 100वी ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण करायची आहे. आणि यासाठी मी तुमचं अभिनंदन यासाठी करेन. मी परवा महात्मा गांधींच्या संदर्भातली सुविचार ऐकत होतो, विचार ऐकत होतो, त्यांची भाषणं YouTube मध्ये बघत होतो. काँग्रेसची स्थापना कशासाठी झाली, का झाली, कुठं झाली, किती लोक होती, हे YouTube मध्ये बघत होतो. मग तर आश्चर्याचा धक्काच बसला. खरं तर काँग्रेसची स्थापना ही एका इंग्रजांनी केली. A.O. ह्यूम, W.C. बॅनर्जी हे कलकत्त्यावरून त्या 1885 मुंबईमध्ये 18 डिसेंबरला काँग्रेसची स्थापना झाली. पण काँग्रेसची स्थापना यासाठी झालीच नव्हती की देशाच्या स्वातंत्र्य प्राप्त व्हावं. काँग्रेसची खरी स्थापना झाली डफरीन नावाच्या गव्हर्नरनी हे पिल्लू सोडलं की सुशिक्षित लोकांमध्ये इंग्रजांच्या कृतीविरुद्ध क्रांतीची भावना जागायला लागली. आणि गव्हर्नर डफरींनी सांगितलं की या देशाचा सुशिक्षित जागा होतोय, या देशातला साक्षर या इंग्रजाविरुद्ध एल्गार पुकारण्याची शक्यता आहे, या सरकारच्या विरुद्ध संखनाद करण्याची भीती आहे. आणि डफरींनी A.O. ह्यूम या इंग्रजाला पकडलं. W.C. बॅनर्जी नावाचा वकील आला आणि काँग्रेसची स्थापना झाली. हे खरं आहे की 1920 मध्ये महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेच्या क्रांतीनंतर या देशात आले आणि महात्मा गांधींनी सूत्र हाती घेऊन इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलनाचा, क्रांतीचा अग्निकुंड पेटवला. आज जे काँग्रेसवाले महात्मा गांधींचं नाव घेतात हे सारे नकली काँग्रेसवाले आहेत. कारण महात्मा गांधींनी 1948 मध्ये स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसची स्थापना ही A.O. ह्यूमनी केली. पण काँग्रेसला विचार मी स्वातंत्र्याचा दिला. आमचं लक्ष सत्ता प्राप्ती नव्हतं, आमचं लक्ष अंग्रेज हटाव, भारत माँ को बचाव हे आमचं लक्ष होतं. आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. आणि आज मी जेव्हा वर्तमानपत्र दैनिक लोकमतची पुरवणी माझ्या हातात दिली तेव्हा मी काँग्रेसच्या नेत्याचं स्टेटमेंट वाचत होतो.
अरे ती काँग्रेस स्वातंत्र्यासाठी लढणारी, इंग्रज को हटाओ देश बचाओ म्हणणारी, तुम तो इटालियन गाव और देश को डुबाओ हा नारा नवीन काँग्रेसचा आहे. अरे तेव्हाही महात्मा गांधींनी म्हटलं होतं कि मेरा गुस्सा, मेरा द्वेष कोई गोरी चमड़ी से नहीं है, मगर क्या भारत मां में यह ताकत नहीं है कि इस भारत को चलाने की ताकत इस भारत माता के सपूतों में नहीं है? हा प्रश्न होता. मग आज क्या कांग्रेस चलाने की ताकत ये कोई भारत माता के सपूत में नहीं है? उसके लिए क्या इटाली से गाना पड़ेगा क्या? आणि मग अशा प्रसंगात तुमच्यावर माझ्यावर जबाबदारी आहे की पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते या देशाला स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते. आणि अशा प्रसंगात आपल्याला अतिशय लक्ष देऊन उद्या 15 ऑगस्टच्या मी तुम्हाला आता शुभकामना देताना अपेक्षा व्यक्त करतो कि फक्त निवडणूक हा आमचा कामाचा केंद्रबिंदू असू शकत नाही. चुनाव जीतना यह भारतीय जनता पार्टी का लक्ष्य नहीं हो सकता. इस देश के हर जात के धर्म के लोगों के हृदय जीतना यह हमारा लक्ष्य होना चाहिए आणि त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. इथं अनेक नगरपालिकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी उपस्थित झाले. अतिशय प्रेमाने स्नेहाने माझं स्वागत केलं. खरं तर मनात भीती वाटत होती की हा स्टेज मी रामदासजीला विचारलं की हा सिमेंटचा आहे, ते म्हणाले नाही कच्चा आहे. म्हणजे इतके नगरसेवक आहे वर्धेमध्ये आणि असे नगरसेवक की ज्यांनी महात्मा गांधींचं स्वप्न, असे कार्यकर्ते की महात्मा गांधींचं काँग्रेस वगैरे ऐकलं नाही, काँग्रेस विसर्जित करा, पण भाजपच्या लोकांनी वर्धेत ऐकलं, कारंजा आणि आष्टी सोडून बाकी ठिकाणी काँग्रेसला विसर्जितच केलं. आर्वी मध्ये तर 25 पैकी 25. आणि यासाठी मी हृदयापासून मनापासून तुमचं कौतुक करतो. पण हे खरं आहे की जेव्हा 80 मार्क आपण प्राप्त करतो तेव्हा दुसऱ्या वर्षी 85 प्राप्त करावे लागतात. 80चे 60 होणं म्हणजे बुद्धिमत्ता नाही, हुशारी नाही. हे खरं आहे की स्टेजवर जेव्हा मी नजर फिरवत होतो आणि जेव्हा माझ्या हातात नावाचा कागद दिला तेव्हा एक नाही 2 दिले, एवढी नावं. तरी एखादा दुखादा सुटला असेल आणि जो सुटला असेल त्यांनी राग माझ्यावर काढू नका, मग हे कागद मागचे निघून दिली आहे. पण नावं घ्यायला 2 कागद. आणि मला विश्वास आहे की आज आम्ही पुन्हा एकदा ही वात पेटवतोय संघटनेच्या ऊर्जेची. हा हॉल सुद्धा कमी पडेल आणि स्टेज याच्यापेक्षा चौपट करावं लागेल. एवढे लोकप्रतिनिधी आपले निवडून आणण्यासाठी आज आपण इथे एकत्र आलोय आणि यासाठी आपल्या सर्वांना काम करायचं आहे. हे खरं आहे की मागच्या 24 ऑक्टोबर 2019च्या निवडणुकीत चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंतच्या या महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात 358 तालुक्यात 351 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होती आणि त्या युतीला 161 विधानसभा निवडून दिल्या. 2,30,58,525 मतं दिली. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवतो असं सांगणाऱ्याच्या मनात काँग्रेसच्या मनातल्या बेईमानी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला. पण बेईमानी जागी, घात जागा. आणि आज आमच्या तुमच्यावर यासाठी जबाबदारी आहे की सरकार दुसऱ्याचं आलं म्हणून आम्हाला पोटदुखी कधीच होत नाही. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा नेहमीच हा राष्ट्र मंत्र राहिला आहे
कि पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। आमचा मंत्र रहेगा, आमचा मंत्र रहेगा प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया। आमचा मंत्र रहेगा वंदे मातरम, आमचा मंत्र रहेगा नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, आमचा मंत्र रहेगा हा देशभक्तीचा, आमचा मंत्र रहेगा की या भारत भूमीला आम्ही उन्नती प्रगतीच्या मार्गावर। बैमानांचं सरकार आलं याचं वाईट मला कधी वाटणार नाही, पण वाईट याचं वाटतं की जर सरकारने जनहिताची कृती केली, जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, जनतेच्या विकासाचा प्रगतीचा स्वप्न पूर्ण करण्याचा उपक्रम केला, आमची सत्ता नसेल ना तरी मग दुःख होणार नाही। उद्या आमच्या 105चे 15 आमदार झाले तरी मग कदापिही दुःख होणार नाही। जनतेची खुशी, जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझ्या पक्षाचं लक्ष्य आणि धोरण आहे। पण आज महाराष्ट्राची अवस्था काय झाली? परवा मंत्रालयात गेलो, मंत्रालयाच्या बाहेर एक गाडी सुरूच होऊन आतमध्ये जातच नव्हती, दरवाजावरच बंद पडली। तो प्रयत्न करत होता पण जात नव्हती आतमध्ये। मी बाजूला वहवतो, माझी गाडी उभी होती, म्हणतो तू असं कर, एक काम केलं तर तुझी गाडी आतमध्ये जाईल। तो म्हणाला काय? मग तुझ्या गाडीवर लिहिलं आहे ना प्रामाणिक हा शब्द तू मागे लिहिला आहे तेवढा काढून टाक म्हणजे गाडी जाईल, कारण प्रामाणिक शब्द हा मंत्रालयात गुदमरून मरतोय। या महात्मा गांधींच्या जिल्ह्यात उभ्या राहताना गांधीजींनी नेहमी सांगितलं आता तर मंत्रालय हाच एक अनधिकृत बार झाला। दारूच्या बॉटल मंत्रालयात, अरे बाकी ठिकाणी सिक्युरिटी नाही आहे पण मंत्रालयात 500 पोलिसांची सिक्युरिटी असताना दारूच्या बॉटलचा खच कसा येतो? 1, 2, 10, 20, 100 बॉटल नाही, शेकडोनी बॉटल मंत्रालयात दारूच्या जेव्हा प्रवेश करतात, अरे जिथं मंत्रालय सुरक्षित नाही तिथं माझ्या महाराष्ट्राची जनता कशी सुरक्षित राहील, माझी आई बहीण कशी सुरक्षित राहील, हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर भेडसावतोय। शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाही, समीर भाऊ सांगत होते, पण ठेकेदारांचे पैसे मात्र बरोबर पोहोचतात। धान उत्पादकाचा बोनस दिला नाही, 13.5 लाख मेट्रिक टन धान, रब्बीचा धान विकत घेतला, पैसे दिले नाही, पण ठेकेदारांना मात्र घरी बोलवून पैसे दिले जातात। दिले पाहिजे, माझा विरोध नाही आहे। शेवटी पायाभूत सुविधा निर्माण करणारे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील, ठेकेदार असतील, त्यांना पैसे द्यायला माझा विरोध नाही, पण एवढा तर तर्क, एवढी तर बुद्धी साबूत असली पाहिजे की पहिले पैसे कोणाला? अरे घरी जर 6 महिन्याचा पोरगा असेल तर पहिला पैसा त्याच्या दुधाच्या ग्लासाला, मग 15 वर्ष 20 वर्षाच्या व्यक्तीच्या चपातीला। पहिले पैसे तुम्ही शेतकऱ्यांना द्यायला हवे, ते तुम्ही दिले नाही। शेतकऱ्यांचे पैसे द्यायला तयार नाही आहे। मी 18 जून 2019 ला विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता निराधार पंकज भोयरनी मोठं माझं स्वागत केलं होतं। 18 जून 2019 ला 600 चे 1200 रुपये आपण केले। 4-4 महिने विधवा बहिणीचे पैसे द्यायला यांच्या तिजोरीत पैसे नाही। पण कधी मी बॉम्बे टू गोवा चित्रपट पाहिला होता, त्याच्यामध्ये एक तो गठ्ठू असतो, त्याची पट्टी काढली, बाबा पकोडा असं तो म्हणत राहतो, पुन्हा पट्टी गावतात। यांची पट्टी काढली की 12 आमदार। राज्यपाल महोदयांनी आमचे काय दिवे गावणार होते तुमचे आमदार येऊन? अरे एवढे तुम्ही एकत्र आले 3 पक्ष, तर दिवे नाही गाऊ शकत, आणि 12 आमदार आल्यावर काय दिवे गावणार आहे? आणि एवढी 12 आमदारांची तुम्हाला पडू नये,
2,193,000 पद रिक्त आहेत. 2,193,000 ती पद नाही भरता येत का? ती पद भरताना तुम्हाला कधी मग कायदा नियम आग्रह हट्ट 2,193,000 पद. अरे अनुसूचित जातीच्या कुटुंबातील एखाद्याला नोकरी लागली तर त्याच्या घराचा अंधार दूर होईल. एखादा माझा दुर्गम गावात गाव पाड्यावर असणारा एखादा माझा आदिवासी तरुण 2,193,000 जागा भरल्या तर त्याच्या घरामध्ये असणार जे दारिद्र्य आहे तो दूर होईल, दुःख वेदना दूर होईल. MPSCच्या निवड समितीचे सदस्य तुम्ही भरायला वेळ नाहीये. लोकायुक्त भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आम्ही लोकायुक्ताचा कायदा केला. लोकायुक्ताची निवड करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये. माहिती अधिकाराचा कायदा 2005चा माहिती अधिकाराचे आयुक्त त्याची निवड करायला तुमच्यापाशी वेळ नाहीये. शेतकऱ्यांचा बोनस द्यायला तुमच्यापाशी वेळ नाहीये. दिव्यांगांचे पैसे द्यायला तुमच्यापाशी वेळ नाहीये. निराधारांचं अनुदान द्यायला तुमच्यापाशी वेळ नाहीये. तुमच्यापाशी वेळ आहे एक तर 12 आमदार, नाहीतर परिवाराची 12 वाजवणारी दारू. 23 डिसेंबर 2020ला 404 कोटी रुपये तुम्ही विचार करा. 404 कोटी रुपये दारू दुकानदार लायसन्स धारकांचे माफ केले आणि सांगितलं की कोरोनामध्ये यांच्या दारूची लॉकडाऊनमुळे खप कमी झाला म्हणून 404 कोटीची सूट देता. काय लाज लज्जा शरम? म्हणजे महाराष्ट्र ते मध्यराष्ट्र. आणि आज माननीय सन्माननीय गडकरी साहेबांनी पत्र दिलं. किती त्रास दिला ठेकेदारांना. पैशाशिवाय होतच नाही. म्हणजे पहिल्यांदा आपण म्हणायचो की राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय, पण आज गुन्हेगारांचं राजकीयकरण झालंय. गावातले गुन्हेगार खुलेआम धमक्या देतात. मी जेव्हा नागपूरहून देवगी येत होतो मी बघत होतो YouTube मध्ये 14 केसेस तर मी बघितल्या ज्याच्यामध्ये विविध नेते धमक्या देत आहेत. ऑडिओ आहे त्याच्यात. आज गडकरी साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं काम कसं करायचं. कारण या महाराष्ट्रात जर कोणी काम करू शकत नसेल तर या ठिकाणी राज्य चालवताना आपल्याला अडचणी निर्माण होतील. आज या लोकप्रतिनिधींच्या अभ्यास वर्गात मी आवर्जून एक गोष्ट सांगणार की भारतीय जनता पार्टीचा आत्मा काय आहे. भारतीय जनता पार्टीचा आत्मा कार्यकर्ता आहे. मेरा बूथ सबसे मजबूत ही भावनाच भारतीय जनता पार्टीला विजयापर्यंत पोहोचवू शकते. माननीय रामदास आंबेडकरजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आपण समर्थ डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ रचना करण्याचं काम सुरू केलं आहे. माझी आपल्याला आज जोडून विनंती आहे की नंतर काय करायचं ते मुद्दे मी सांगेन, पण पहिला मुद्दा लक्षात ठेवा. कार्यकर्ता भाजपचा आत्मा आहे, नेता आत्मा नाही. भाजपचा आत्मा कार्यकर्ता आहे. निवडणूक नेत्याच्या चेहऱ्याने जिंकता आली असती तर केरळमध्ये जिंकली असती. नेत्याचा चेहऱ्याचं काम निवडणूक लोकांची मन जिंकण्यामध्ये फक्त 25% आहे. लोकांचं हृदय जिंकायचं असेल, मन जिंकायचं असेल, भारतीय जनता पार्टीचा देशभक्तीचा विचार हा मनामनापर्यंत पोहोचवायचा असेल तर याचं सर्वात उत्तम माध्यम म्हणजे कार्यकर्ता आहे. आज आपण समर्थ बूथ रचना करतोय. खानापुरती करू नका. आणि मी स्वतः अनुभवलं, कृपया वाईट मानू नका. अनेक नगरसेवक लोकप्रतिनिधीचा समज असा असतो की हे काम फक्त कार्यकर्त्याचं आहे, आमचं काम तर खुर्चीवर बसायचं, हार घ्यायचा, गुच्छ घ्यायचं आणि पक्ष वाढवायचा. असा पक्ष वाढणार? गुरुत्वाकर्षणचा साधा नियम आहे. आणि म्हणून आपल्याला पक्ष वाढवायचा असेल तर सर्व लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक नगरसेवक नगरसेविकेनी जबाबदारी घेतली पाहिजे.
की मेरा बूथ इस गाव का सबसे मजबूत. आणि हे करायचं असेल, निवडणूक जिंकायची असेल तर साधी गोष्ट आहे. परीक्षा पहिल्या ग्रेडनी उत्तीर्ण व्हायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे. आणि ही बूथ रस्ता करताना खानापुरती करू नका की फॉर्म आगा. मी माझ्याही जिल्ह्यात सांगितलं, दुनिया को धोखा देना पाप है, मगर खुद को धोखा देना यह महापाप है. आपण रामदास आंबेडकरजींना धोका द्यायचा म्हणून आपल्या बूथ रचना केली, नावं लिहून टाकली, मतदार यादी वाचली. आपल्याला वाटलं कदाचित हा भाजपवाला दिसतोय, नाव टाकून दिलं. तर जेव्हा मुंबईवरून फोन येईल, रेकॉर्ड चेक होईल, तेव्हा लक्षात येईल, अरे सागा ये तो बहुत चालू आदमी दिख रहा है, इसका डीएनए तो पुराना कांग्रेसी दिख रहा है, ये झूठ मूठ नाम भर रहा है. कारण जेव्हा त्याला विचारेल तेव्हा तो सांगेल की मी बूथ मध्ये आहे. साहेब मला तर काहीच माहित नाही मी बूथ मध्ये आहे. करू नका. 100% आपल्या बूथवर जेव्हा फोन येतील तेव्हा त्या बूथच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, त्या ऊर्जा केंद्रांनी अतिशय एन्थुसियाझम, उत्साहाने सांगितलं पाहिजे, हो मी भाजपच्या बूथ रचनेमधला कार्यकर्ता आहे, भारत माता की जय. ही भावना तिथं व्यक्त करता आली पाहिजे. त्या बूथ मध्ये दुसरी गोष्ट की बूथ रचना करायची म्हणजे काय, एका पेजवरचे 30 माणसं घ्यायची नाहीये. आपण निर्णय केलाय की साधारणतः 15 पान आणि मागून पुढून 30 पेज. मग 30 पेज तर पहिल्या पानावर पान क्रमांक, पेज क्रमांक 1 तिथं एक कार्यकर्ता तरी असला पाहिजे. पेज क्रमांक 2 दुसरा तरी कार्यकर्ता असला पाहिजे. तिथं असणारा युवक माझ्या बूथ मध्ये असला पाहिजे, विद्यार्थी माझ्या बूथ मध्ये असला पाहिजे, पानपट्टीवाला माझ्या बूथ मध्ये असला पाहिजे, टपरीवाला माझ्या बूथ मध्ये असला पाहिजे, माझ्या बूथ मध्ये एखादी विद्यार्थिनी असली पाहिजे, माझ्या बूथ मध्ये माझी महिला भगिनी असली पाहिजे. ही भावना घेऊन बूथ केले पाहिजे. आणि माझी दुसरी आग्रही सूचना आहे, आपल्याकडे बूथ उत्सव झाला आहे, जसा सार्वजनिक गणेश उत्सव असतो, की आपण निवडणूक आली की बूथची स्थापना, निवडणूक झाली की बूथचं विसर्जन. म्हणजे बूथ म्हणजे आपल्यासाठी उत्सव थोडी आहे. बूथ म्हणजे आमची रक्तवाहिनी आहे. आणि जेव्हा रक्तवाहिनी, ब्लड सर्क्युलेशन कमी होतं तेव्हा तेव्हा ते अवयव हे खराब व्हायला सुरुवात होते. जर बूथ आमच्या पक्षाची रक्तवाहिनी असेल तर त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. रामदासजींनी एक उत्तम पुस्तक, सेवा ही संघटन, लोकसेवा पर्व. रामदासजी सामान्य माणसापर्यंत पोहोचतात, सामान्य जनतेपर्यंत आपला प्रत्येक लोकप्रतिनिधी पोहोचतो. पण आज ही गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की प्रत्येक नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती काय काम केलं. शेवटी लोकांना हिशोब दिला पाहिजे. उत्तर पत्रिका किती सुंदर लिहिली आणि रोल नंबर टाकला नाही तर त्याची मार्कशीट विद्यापीठामध्ये अटकते. मग आपल्याला आपण केलेल्या कामाची पुस्तिका. आता एखादा आपला कार्यकर्ता असं म्हणू शकेल, एखादा का आपले कार्यकर्ते, अनेक कार्यकर्ते हे आर्थिक दृष्टिकोनातून थोडे कमी असतात. आपण जर पुस्तिका छापू शकत नसू तर डिजिटल बुक करा, काही खर्च येत नाही. त्या कामाचं डिजिटल बुक करा. 500-1000 रुपयामध्ये एक डिजिटल बुक होते आणि ते व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. पण आपल्या केलेल्या कामाचा हिशोब दिला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींची 5 कामाची सूत्र असावी. नंबर 1, सेवा. गोर गरीब जनतेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आपल्या हक्काचा माणूस वाटला पाहिजे. मग निराधाराचा अर्ज असो, रक्तदानाचं काम असो, पर्यावरणाचं काम असो, शुद्ध पाणी देण्याचं काम असो, या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता त्याला हक्काचा वाटला पाहिजे. सेवेचे अनेक उपक्रम भारतीय जनता पार्टीने लोकप्रतिनिधी म्हणून, नगर पंचायत, नगर परिषदेच्या माध्यमातून
सेवा या शीर्षाखाली केले पाहिजे. पक्ष मजबूत ठेवायचा तर मी बूथ रचना सांगितली, संघटन की आपसामध्ये संवाद. अनेकदा मी पाहतो की पक्षाच्या संघटनात्मक बैठकी असतील तर नगरसेवकांची संख्या कमी असते. हे काही योग्य नाही आहे. नगरसेवक हा या व्यवस्थेमधला रचनेमधला जर कणा असेल तर संघटनेची बैठक असो, योग्य संघटनेच्या निर्णयामधला सहभाग असो, हा लोकप्रतिनिधीचा असलाच पाहिजे. विविध संवादाचे कार्यक्रम आपल्या लोकप्रतिनिधींनी घेतले पाहिजे. त्या संवादाच्या कार्यक्रमातून लोकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून, मग एखाद्याच्या घरी गुणवंत विद्यार्थी असेल तर शाबासकी द्यायला जा. एखाद्याचा वाढदिवस असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचं सुद्धा निमित्त करून संवाद साधला पाहिजे. विकास काँग्रेसच्या राज्यामध्ये हे चौथं सूत्र आहे. पण निश्चितपणे एक गोष्ट खरी आहे की विकासामध्ये वर्धा जिल्हा आजपर्यंत काँग्रेसच्या राज्यात कधी विकास झाला नाही. तुमच्या सर्वांच्या कर्तृत्वाने हा विकास झाला, याबद्दल तुमचं अभिनंदन. पण हा विकास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बेईमानी झाली, आपलं सरकार आलं नाही म्हणून हातावर हात देऊन थोडी बसता येईल. संघर्ष केला पाहिजे, पाचवं सूत्र आहे. नगर परिषद असेल, ठराव करा सरकारच्या विविध विषयाच्या संदर्भात. उद्या शेतकऱ्यांचे पैसे येत नसतील, निराधारांचे पैसे येत नसतील, रस्त्यावरही संघर्ष करा आणि सभागृहात सुद्धा मागणी करा. ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं, आपण ठराव केला पाहिजे की राज्य सरकारने ताबडतोब एम्पिरिकल डाटा आणण्यासाठी सरकारने पैसे आत्ताच्या आत्ता खर्च करावे आणि व्यवस्था करा. अनेक विषय, मी त्या विषयावर जात नाही, उदाहरण सांगितलं. पण आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून सेवा, संघटन, संवाद, संघर्ष आणि विकास या 5 सूत्रावर लोक प्रतिनिधींनी काम करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा मी इथं आलो, तुमचं प्रेम, तुमचा स्नेह बघितला. उशीर झालाय, आता मी तुमच्या पोटाची भूक सुद्धा चेहऱ्यावर वाचतोय आणि माझ्याही चेहऱ्यावर तुम्ही भूक वाचत असाल. पण मी आपल्याला हृदयापासून, मनापासून धन्यवाद देतो. इथून जाताना जे प्रेम, स्नेह तुम्ही व्यक्त केला, जी भावना व्यक्त केली, हे प्रेमाचं कर्ज घेऊन मी चाललो आहे. 5 वर्ष अर्थमंत्री होतो. कोणतंही कर्ज फेडायचं असेल तर ते मी व्याजासकट फेडलं आणि इथून तुमचं प्रेमाचं कर्ज घेऊन चाललो आहे. या वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी हे प्रेमाचं कर्ज सुद्धा पूर्ण शक्तीने व्याजासकट फेडण्यासाठी मी तत्पर असेन, हा माझाही संकल्प व्यक्त करून आपल्या सर्वांना यापेक्षा जास्त संख्येने निवडणुकीत विजयी होण्यासाठी माता मांगलीच्या चरणी प्रार्थना करतो की आपण सर्वजण यापेक्षा दुप्पट संख्येने निवडून या आणि महात्मा गांधींचं काँग्रेस विसर्जित करण्याचं स्वप्न काँग्रेसवाले पूर्ण करो अथवा न करो, भाजपचा कार्यकर्ता भारत माता की जय म्हणत महात्मा गांधींचा हा संकल्प मात्र पूर्ण करेल, हा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.